आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आज नारायणगडावर जात आहे, दर्शन घेण्यासाठी जात आहे, काय विषय आणि काय भावना आहेत? आज कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्तानं विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे. श्री क्षेत्र नारायणगड महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणार आहे आणि शिवाजी बाबाजी यांचंही दर्शन होईल. अचानक बसलेलो होतो. दुसरीकडचे कार्यक्रम आम्ही नंतर करूयात म्हणलं, अगोदर दर्शन घेऊन येऊ म्हणून नारायणगडावर अचानक निघालो. सध्या विधानसभेचे वारे आहेत, सगळीकडे सभा भाषणं होत आहेत. काही उमेदवार तुमचं नाव घेऊन तुमचा पाठिंबा आहे म्हणून सांगत आहेत. मायला तिथं लय लोचा झाला आहे, काय सांगावं तुम्हाला. आता काही पोरं काय आहेत, मी काय जाणून बुजून नाही करत. ते जे यांनी फोटो टाकलेत त्यांना टाकू नका असं मी काय जाणून बुजून म्हणत नाही, पण आपलेच काही टीमा येत आहेत की यांनी टाकला म्हणून आपण सांगतो टाकू नका. दुसरी टीम येते टाकू नका. आता मी एक जणाला फोन लावला, ते म्हणलं अरे बाबा नका टाकू, त्या फोटोमुळे संभ्रम निर्माण व्हायला लागलेत. ते म्हणतो काय बोलायचं तर बोला तुम्ही, पण मी टाकणारच. काय करावं बरं, काय करावं, काय करता येत नाही. आता एकदा सांगितलं टाकू नका पण ते ऐकतच नाहीत. तर मग आता बार तरी काय सांगावं त्यांना. एक जणाला फोन लावून सांगितलं नको टाकू बाबा हे होतं, तर त्याने असं मला तिकडून उत्तर दिलं, तुम्ही किती बोला म्हणे. तर टाकतायत पण भाषणामध्ये नाव घेत आहेत की तुमचा पाठिंबा आहे म्हणून. काहीच करावं, काय करावं. तरी मी समाज माझा बंधनमुक्त केला आहे. हां, की माझ्या ऐकण्यास समाज आहे म्हणून मी काय कोणाच्या दावणीला माझा समाज बांधला नाही. हां, मी समाज विकला नाही. हां, समाजाला बंधनमुक्त केलं. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. मी बंधनमुक्त केला, कारण मी मूर्खासारखी भूमिका नाही घेऊ शकत. माझ्या ऐकण्यात हे म्हणून कोणाला तरी एक जणाला मी समाज बांधून टाकील किंवा विकून टाकील, हे काम माझ्या हातून होऊ शकत नाही. समाजाला शेवटी मी मालक ठेवलं आहे, सन्मान समाजाचाच केला आहे की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. बंधनमुक्त ठेवला समाज, बंधनात मी ठेवला नाही. कारण मला आरक्षण द्यायचं, माझा सगळ्यात जास्त जीव त्या आरक्षणात गुंतलेला आहे. मी इथंच मरणार आहे. हो, मी या आरक्षणाच्या लढाईतच लढून मरणार आहे, परंतु माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही. आता आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतो आहे. आम्ही आता 3रा दिवस आहे आमचा आज. या राज्यभरातले सगळे मराठी आंतरवलीत आमरण उपोषणाला बसायचं आपण सगळे. हां, एकच अशी ताकद लावायची, कारण 14-15 महिने झाले आंदोलन सुरू आहे. किती दिवस सुरू ठेवणार आहेत आपण. त्यामुळे याचा तुकडा कुठंतरी पडला पाहिजे. हां, कोणचंही सरकार येऊ दे, त्याच्यापुढं चॅलेंज म्हणून मराठी त्यांनी गुरमीत राहायचंच नाही की आमचं कोणी काय करणार नाही, आम्ही आलो. तुझ्या छाताडावर बसणारच आम्ही, तो कोणी पण असू दे. सरकारला गुडघ्यावर टेकायची हिंमत मराठ्यात आहे. कारण काय होऊ शकतं की यांना वाटत असेल मराठा शांत आहे. हो, मराठा शांत आहे, तितका शांतसुद्धा आहे. एकदा जर बिघडला ना कुणाच्या बापालासुद्धा भेट नाही. हो, आम्ही सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो. असाच एक भाजपचे उमेदवार आहेत बबनराव लोणीकर. त्यांनी एका भाषणामध्ये म्हणजे एका गावामध्ये भाषण करत होते आणि ते असं म्हणले की मराठा समाज कांड्यावर मोजणे इतका आहे. म्हणले काय करावं या लोकांना. कसा स्वाभिमान नाही जातीचा, स्वतःच्या रक्त आहे जात म्हणजे. हे म्हणजे ना लईच खेदजनक हो, लई खेदजनक. हे ना यांच्या असल्या वागणुकीमुळं मराठा समाज अडचणीत यायला लागला. रक्तामासाची असून सुद्धा जर अशा भाषा वापरत असली, समाजाने नाही ठेवायला पाहिजे अशी. हां, नाही ठेवायला पाहिजे. धडा तर जिथल्या तिथं यांना 100% शिकवला पाहिजे, त्याशिवाय ठेप्याला नाही येणार. आणि यांना रस्त्यावर आणण्याची ताकद मराठ्यात असे आणतील बरोबर ते. दुसरा एक रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओच्या बाजूला एक कार्यकर्ता आहे. रावसाहेब दानवे ते व्हिडिओमध्ये त्या कार्यकर्त्याला लात मारताना दिसत आहेत. बघितलं असेल कदाचित. मागं नुसतेच लोक आहेत. मी गोरगरिबांचं काम करतो रोज. मला काय असल्या टंगड्यान टुंगड्यान बघायची काही सवय नाही बाबा. आता मी काय ते बघित नाही कशी टंगडे आणले का टंगडं आणलंय का काय केलंय. आता बघितल्यावर सांगायचं. कसं वाटतं कार्यकर्त्याला लात मारली त्यांना तो सन्मान वाटत असेल, पण तो अपमानच आहे समाज गोरगरिबांचा. आता काय झालं मी बघितलं नाही, बघितल्यावर आपण त्याच्यावर आणखीन एकदा बोलू. बघा अगोदरच प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. आशा पटेलांची एका ठिकाणी सभा होती, त्या ठिकाणी सोयाबीनला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांची सभा उधळली. कुठं सभा होती एका ठिकाणी आणि ते सोयाबीनला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांची सभा उधळून लावली. अहो, यांना येऊच देऊ नका ना. काय सभा फाबा उधळायच्या, यांना येऊच देऊ नका. आता हे शेतकऱ्यांचं वाटोळं करणार आहेत, गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करणार आहेत. तुम्हाला संकेत कळालेत ना. मला वाटतं ते बस संभ्रमात, मी पुन्हा एकदा TV 9च्या माध्यमातून सांगतो, संभ्रम शब्द ठेवू नका. हे 10-5 लोक आहेत गावात, जाणून बुजून म्हणते संभ्रम आहे, स्पष्ट सांगावं असं म्हणतात. गोरगरिबाला कशाची गरज नाही, संभ्रम नाही, काय नाही. गोरगरीब मराठ्यात, गोरगरीब शेतकऱ्यात संभ्रम नाही. त्यांना कळालं आहे. हां, लोकसभेला पाडा म्हणलो तर आत्ताही पाडा म्हणलो.
गोरगरीबला कळालं. पण हे 4-2 गावात जे टकूचे आहेत ना, हे संभ्रम आहे. म्हणते संभ्रम नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मराठ्यांनी बिनधास्त चालावं. 100% मतदान पण करावं, एकजुटीनं पण करावं आणि आपली जी तयारी सुरू झाली हे काम करावंच. आपल्या आरक्षणाला विरोध करणार गेलाच पाहिजे. आणि आपल्या गावागावात जे आमरण उपोषण आहे त्या बैठका सुरू करा. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या गावाच्या वतीनं आंतरवलीत आपण सरकार स्थापन झालं की तारीख डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. त्याच्या तयारीला गावागावात बैठका आजपासून मराठा समाजाने गावागावात सुरू केल्या तरी चालेल. एक बाज घ्यायची, गोधडी रग घेतली की निघाला आंतरवालीला. हीच तयारी सगळ्यांनी आजपासूनच गावागावात बैठक घेऊन करा. आपले लेकरं आणि जात आपल्यासाठी महत्त्वाची. सरकार कोणाचं आलं तरी आपल्याला लढावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपली तयारी आत्तापासूनच करा. ते त्यांचे पोरं सुधारण्यासाठी, आमदार होण्यासाठी तयारी करतात. आपण आपले पोरं सुधारण्यासाठी, मोठे होण्यासाठी. आता मला पाथर्डीला परवा जाताना कोरडगाव म्हणून गाव आहे, तिथं एक माणूस भेटला. त्याचा मुलगा कुणबी प्रमाणपत्रावरती कलेक्टर झाला. हे स्वप्न मला समाजाला बघायला लावायचं. त्यासाठी आपल्या तयारीला लागा. सामूहिक आमरण उपोषण म्हणजे ऐतिहासिक लढा असणार आहे. ऐतिहासिक हे आमरण उपोषण भारतातलं सगळ्यात मोठं असणार आहे की सगळा मराठा समाज तिथं. मग तो 500 असो, 200 असो, 1 लाख असो, 10,000 असो, 1,000 असो. फक्त तयारीला उद्यापासून लागावं. आपण आपल्या बैठका मराठा आरक्षण आणि सामूहिक आमरण उपोषण आंतरवालीत करण्यासाठी चलो आंतरवालीचा नारा ही आजपासून समाजानं सुरू करावा. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा जरांगे पाटील आंदोलन छेडणार आहेत आणि आंतरवली सराटीमध्ये सामूहिक उपोषण त्या ठिकाणी होणार आहे. आणि तसेच ज्यांनी मराठा समाजाला फसवलं, आरक्षणाच्या बाबतीत फसवलं, त्यांना त्यांची जागा दाखवा असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, अंबड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.